अकोले तालुका रेल्वे बचाव कृती समितीच्या वतीनं आयोजित झालेल्या आजच्या संगमनेर प्रांत कार्यालयावर होणाऱ्या या भव्य मोर्चासाठी उपस्थित असलेले अकोले तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, संगमनेर तालुक्यातून पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व राजकीय पक्षांचे नेते आणि ज्यांनी या आंदोलनासाठी मनासाठून प्रयत्न केले ते अकोले तालुक्यातील सर्व व्यापारी, सर्व शेतकरी आणि अकोले तालुका रेल्वे बचाव कृती समितीचे सर्व पदाधिकारी. मला विशेष आनंद होतोय. गेल्या अनेक दशकांपासून एका सामाजिक प्रश्नावर सर्व राजकीय पक्षांनी आपले झेंडे असतील, आपले विचार असतील, आपले दांडे असतील, हे बाजूला ठेवले आणि अकोले तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुणा नाशिक ही जी काही सेमी हायस्पीड रेल्वे आहे, या रेल्वेच्या प्रश्नासाठी आपण एकत्र आलो पाहिजेत. आणि तो एकतेचा जो विचार आहे, समतेचा जो विचार आहे, तो राजकीय पक्षांच्या विचारांपेक्षा तालुक्याच्या सर्वांगीण हितासाठी, तालुक्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, आपल्या तालुक्याच्या पुढच्या भावी पिढीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अशा प्रकारचा दृष्टिकोन सर्वांनी स्वीकारला, त्याबद्दल मी अकोले तालुक्याच्या सर्व राजकीय पक्षांचे मनापासून आभार मानतो. मित्रांनो, जेव्हा पहिल्यांदा अकोले तालुका रेल्वे बचाव कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भूमिका स्पष्ट केल्या, तेव्हा सगळ्यांच्या मनामध्ये हीच भावना होती की हा राजकीय प्रश्न नाही. आपल्या सर्वांना माहीत आहे, जेव्हा या रेल्वेची निर्मिती झाली, या रेल्वेचं सर्वेक्षण झालं, तेव्हा या रेल्वेची आवश्यकता नाशिकपासून पुण्यापर्यंत जे अविकसित तालुके आहेत, ज्या विकासापासून लांब आहेत, ज्यांना खऱ्या अर्थाने पुणे असेल, नाशिक असेल किंवा मुंबई असेल, या रेल्वे कनेक्टिव्हिटीला जोडलं पाहिजे, असा व्यापक विचार नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वेच्या निर्मितीने झाला. आजही या रेल्वेच्या वेबसाईटवर, या रेल्वेच्या पोर्टलवर शेतीपूरक व्यवसायाला चालना मिळाली पाहिजे. नाशिक असेल, सिन्नर असेल, अकोला असेल, जुन्नर असेल किंवा नारायणगाव असेल, या भागामध्ये असलेले पर्यटन, या भागामधले असलेले तीर्थक्षेत्र, या भागामधले असलेल्या शिवरायांच्या शिवजन्मभूमीपासून तर सांदनदरीपर्यंत सगळे आविष्कार जगाच्या व्यासपीठावर आले पाहिजे. अशा प्रकारची मूलभूत कल्पना त्यावेळेचे तत्कालीन खासदार आढळराव पाटील असतील, हेमंतजी गोडसे असतील, भाऊसाहेबजी वागचौरे असतील किंवा सगळ्या मतदारसंघातले सगळे तालुक्यांचे आमदार असतील, यांनी स्वीकारली. यापूर्वी सुद्धा नाशिक नगर कल्याण मार्गे रेल्वे समिती व्हावी, रेल्वे व्हावी, यासाठी हजारो आंदोलनं झाली. फिजिबिलिटी होत नव्हती आणि म्हणून त्यावेळेस तत्कालीन मंत्र्याने तशा प्रकारच्या मंजुऱ्या दिल्या नाहीत. पण काळाची आणि वेळेची गाठ पडावी लागते, तशा प्रकारची परिस्थिती आली आणि 2023 साली केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वेला मंजुरी दिली. कोरोनाचा काळ होता, मला त्या गोष्टीची जाणीवपूर्वक आठवण करून द्यावी लागेल. सत्यजित दादा, कोरोनाचा काळ होता, आमच्या अकोले तालुक्याला देवठाणमध्ये एक थांबा मिळाला म्हणून आम्ही रेल्वेचा आनंद व्यक्त केला. आमच्या देवठाणच्या आणि कासारवाडीच्या हद्दीवर रेल्वेचा थांबा होईल, संगमनेरच्या हद्दीमधून रेल्वे स्टेशन जाईल आणि बाकीचा सगळा भाग घारगाव, बोटाळे फाटामार्गे पुण्याला जोडला जाईल, असा भाबडा आशावाद आम्ही आमच्या तरुण कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. दुर्दैवाने दुसरं सर्वेक्षण झालं. दुसऱ्या सर्वेक्षणामध्ये पहिला मार्ग बदलावला. ताकाला जाऊन गाडगं लपवण्याची गरज नाही. हा काही राजकीय मुद्दा नाही. आपण कोणत्याही राजकीय पक्षाला समर्थन करत नाहीत किंवा कोणत्याही राजकीय विचाराला तिलांजली देण्यासाठी आपण हा आंदोलन केलेलं नाही. दुसऱ्या सर्वेक्षणामध्ये अकोले तालुक्याचा देवठाणचा थांबा गेला. आम्ही अकोले तालुक्यातली बोटावर मोजण्याचे कार्यकर्ते कोरोनाच्या काळामध्ये अकोल्याच्या तहसील कार्यालयावर तळपणे साहेब उपोषणाला बसलो. काही लोक मस्करी करत होते, काही लोक टिंगल करत होते. रेल्वे मंत्रालय आहेत, देशातलं मंत्रिमंडळ आहे, रेल्वे वळवणं म्हणजे अकोल्याच्या घाटघरला एसटी नेण्यासारखं सोपं नाही असं ठणकावून सांगत होते. आंदोलन चाललं. महिनाभर अकोल्याच्या तहसील कार्यालयावर मंडप पडलेला होता. जी लोक सुरुवातीला विरोध करत होती, ती नंतर मंडपात यायला लागली, आमच्या वयांवर स्वाक्षऱ्या द्यायला लागली. आम्ही छोटे कार्यकर्ते होतो, आमच्या पाठीमागं पाठबळ नव्हतं, आमचं आंदोलन भिजलं. म्हणून परवा
जेव्हा रेल्वे मार्ग जे मूळ सर्वेक्षण जे आपलं मालदळ निळवंडे मार्गे साकूर मार्गे झालं होतं त्याचं भूसंपादन झालं आणि भूसंपादन झाल्यानंतर सत्यजित दादा तुमची बाईट आम्हाला ऐकायला मिळाली. दादा राजकीय इच्छाशक्ती राजकीय पाठबळ या जनतेच्या आंदोलनामध्ये अधिक परिणामकारक गोष्टी करत असतात. डॉक्टर अजित नवले मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते, त्यांचा मला फोन आला. रेल्वेच्या प्रश्नावर संगमनेर तालुक्याने हा प्रश्न हाती घेतलेला आहे. आपल्या तालुक्याची भूमिका काय? म्हणजे डॉक्टर साहेब आमच्यामध्ये आता एवढ्या मोठ्या मंत्रालयाला धडक देण्याची ताकद अकोले तालुक्याच्या कार्यकर्त्यांमध्ये शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे नाही जमणार महेशराव, भूमिका घ्यावं लागेल. आमचे मित्र बाजीराव दराडे यांनी पहिली भूमिका घेतली आणि मग आम्ही त्याला समर्थन दिलं. या लढ्याचं नेतृत्व जे जे लोक करतील त्यांच्या पाठीमागं आपण भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका आम्ही त्यावेळेस घेतली. मला आज नम्रपणे सांगायचं, या आंदोलनाचं नेतृत्व सगळ्यांनी स्वीकारावं. रेल्वे कृती समिती सर्व सदस्य तुमच्या बरोबर राहतील. या व्यासपीठावरच्या समोर बसलेले अनेक तोलामोलाची लोक आहेत ज्यांनी स्वतःचा अनमोल वेळ दिलाय. गेले 15 दिवसापासून अकोले तालुक्याच्या गावागावात फिरतायत, लोकांना भूमिका समजून सांगतायत. लोक बरोबर आहेत. नेत्यांनी पुढे आलं पाहिजे. पत्रकारांचे मला विशेष आभार मानायचे आहेत. प्रिंट मीडिया असू द्या नाही तर इलेक्ट्रॉनिक मीडिया असू द्या, सगळ्यांचे मनापासून आभार मानायचे आहेत. ही लोक चळवळ व्यापक बनवण्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांच्या बरोबरीनं या आमच्या पत्रकार मित्रांचं आहे. 1 रुपया सुद्धा नाही, स्वतःच्या खिशातलं पेट्रोल घालून या ठिकाणी लोक या आंदोलनासाठी उतरलेले आहेत. माफ करा, मला सांगावं लागेल, काही लोकांना सुद्धा व्यासपीठावरच्या अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत. विनयजी, रेल्वे एका दिवसात येणार नाही, पण इथून जाताना कुणाचंही मन दुखावलं जाणार नाही अशा प्रकारची भूमिका या व्यासपीठावर आपल्याला घ्यावी लागेल. कदाचित तो आपल्यापेक्षा लहान असेल, कदाचित तो आपल्यापेक्षा मोठा असेल, पण सन्मानाने एक विचारानं या संघटनेच्या प्रांतकार्यातून बाहेर पडताना आपल्याला जावं लागेल. अशा प्रकारची माफक अपेक्षा मी या आंदोलनाच्या निमित्ताने व्यक्त करतो. आपण सर्वजणाला अकोले तालुका रेल्वे संघर्ष समितीच्या हाकेला ओढ दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. रेल्वे ही आपल्या हक्काची, त्यासाठी हा लढा आपण तेवढ ठेवूया, पंथी बनवून राहूया. आपण सर्वांच्या आशेवर हा लढा पुढे नेऊया, एवढा भाबडा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.